5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, म्हणजे 10 तारखेला 5 महिने कंप्लीट होतील. काय कामं झाले तुमच्या कार्यकाळामध्ये? मी या ठिकाणी गेली 5 महिने झाले सभापती म्हणून कामं काय झाली. आता या ठिकाणी जी इनडिसिप्लिन प्रशासकच्या काळामध्ये होती ते सर्व आमचे कर्मचारी अधिकारी यांना वेळोवेळी वारंवार मिटिंगला घेऊन ज्या काही मागच्या काळात तक्रारी होत्या शेतकऱ्यांच्या त्या तक्रारीवर काम केलं सुरुवातीचा 1 महिना. आणि त्याच्यानंतर जे जे कामं शेतकऱ्यांची पेंडिंग होते ते सर्व कामं अगदी प्रायोरिटीवर सिरियल नंबरच्या लिस्टप्रमाणे प्राधान्य क्रमांक देऊन सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करतो. आता नव्याने मागच्या महिन्यात विरामजी ही योजना केंद्र आणि राज्य सरकारची मिळून 47 ही आपल्याला नव्याने योजना लॉन्च झाली. या योजनेमध्ये 360 कामं 318 कामं या नवीन योजनेत आणि हे 318 कामं आमचे सन्माननीय नेते मोदी साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांनी एक दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून जसं की भारत देश हा 60% दारिद्र्य रेषेच्या खाली आहे आणि या दारिद्र्य रेषेच्या खालच्या मंडळीला जर वरती न्यायचं असेल तर सर्वात पहिले काम काय करावं लागेल की छोट्या छोट्या योजना आणून सर्वसामान्य 18 पगड जातीला झुग्गी झोपडीपर्यंत याचा लाभ मिळाला पाहिजे. सरकार म्हणून त्यांना फायदा झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना लॉन्च केली. आणि आता ही योजना जशी चालू झाली आम्ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जवळपास 1000-1500 शेतकऱ्यांना विहिरी, 1000-1500 शेततळे, फळबागाच्या 2-3 हजार फायली आणि नाला बांध असेल, बांध बंदिस्त असेल, नदी खोलीकरण असेल, शाळा दुरुस्ती असेल, अंगणवाडी दुरुस्ती असेल, दगडी बांध असेल, या छोट्या छोट्या योजना आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी येत्या काळात कमीत कमी 1 महिन्याच्या आतमध्ये 10,000 वर्क ऑर्डर आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत. आणि या 10,000 वर्क ऑर्डर दिल्यानंतर आम्ही थांबणार नाही, परंतु जे तालुक्याचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, जे मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं स्वप्न आहे ते साकार व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी आणि माझे सर्व पंचायत समितीचे 20च्या 20 सदस्य आम्ही या ठिकाणी कामाला लागलो. आणि तुम्हाला मी शब्द देतो या तालुक्यामध्ये आम्ही 500 कोटीची कामं येत्या 6 महिन्यात वर्क ऑर्डर घेऊन फायनल करणार आहोत. मग ते गावांतर्गत रस्ते असतील, गावांतर्गत विविध सुविधा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. आणि त्या योजना देताना आम्हालाही आनंद होणार आहे की आतापर्यंत कधी नव्हे तेवढा लाभ आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊ. मागच्या वेळेस MRGS या नावाने ही योजना होती, त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहायला लागलं आणि ती त्रुटी भरून काढण्यासाठी मी माझे सर्व पंचायत समितीचे सहकारी शेतकरी, आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अख्ख्या तालुक्यातले कामाला लागलेलो आहोत. अगदी या ठिकाणी तुम्ही बघितलं पहिल्यांदा दलालाच्या माध्यमातून फायली यायच्या, कोणी 20,000 घे, कोणी 30,000 विहिरीचे, गायगोठ्याचे, घरकुलाचे. आता हे दलाल मी टोटली बंद केले. मी परवाच्या जनरल बॉडी बैठकीत स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली. दलालाच्या मार्फत फाईल आली ती जर मला माहिती झाली तर मी त्या दलालावरती फौजदारी गुन्हे दाखल करीन आणि जो आमचा अधिकारी कर्मचारी या दलालाच्या नादी लागेल त्याच्यावर मी इनडिसिप्लिनची कारवाई करून त्यालाही शासन कसं होईल या गोष्टी मी या ठिकाणी बसून करू लागलो. 5 वर्षाच्या काळात अनेक लोकांना पंचायत समिती समजायला 5 वर्ष निघून जातात, परंतु आम्ही आज या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याची तुम्ही विचारपूस करा गावखेड्यात जाऊन की पंचायत समितीचा कारभार कसा चालला. आम्ही अगदी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केंद्रबिंदू समजून या ठिकाणी काम करतो. संपूर्ण छत्रपती
संभाजीनगर तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यामध्ये तुमच्याच नावाची चर्चा आहे की पूर्वी जे त्यांचे प्रलंबित कामं होते तर आता आम्ही डायरेक्ट नानाकडे जाऊन आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. तशी आम्ही प्रतिक्रिया काही लोकांच्या असं बैठकीमध्ये मी घेतलेल्या आहे. तर तुमच्याच नावाची संपूर्ण चर्चा आहे आणि पूर्वीपेक्षा आताचा कार्यकाळ त्यांच्यासाठी चांगला आहे. अजून त्यांना एक दिलासा मिळाला आहे. तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? आता तुम्ही बघा, एक परदेशात तांड्यावर आम्ही बसलेलो होतो, एक म्हातारी आहे, हो तिने आतापर्यंत घरकुलसाठी वयोवृद्ध म्हातारी 60-65 वर्षाची, हो ती आजी आली आणि तिचं घर 10 चक्रा मारूनही कोणी हातात घेत नव्हतं. मी म्हातारी आल्यानंतर नुसतं नाव विचारलं, तिनं सांगितलं भाऊ असं असं मला काही लेख बाळ नाही, कोणी नाही, मी एक फार उपेक्षित घटकातली एक नागरिक म्हणून मी तुमच्याकडे या आशेने आले. मी तात्काळ तिच्या घरकुल मंजूर करण्याचे आदेश मी माझ्या कर्मचाऱ्याला संबंधित अधिकारी त्या म्हातारीची फाईल अशोक चव्हाणच्या कार्यकाळापासून प्रलंबित होती. प्रलंबित हो अशोक चव्हाण तिथे सरपंच वगैरे होते त्या तेव्हापासून त्यांची फाईल प्रलंबित होती. 10 वर्षाचा काळ होता आणि आम्हाला मोदीजींचे हेच तर स्वप्न साकार करायचे, देवेंद्रजीचे हेच तर स्वप्न साकार करायचे की त्यांनी ज्या योजना दिल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे, त्या योजनेचा लाभ शेतकऱ्याला झाला पाहिजे. आज तुम्ही बघा, एवढी मोठी सरकारने राज्यातल्या कर्जमाफी केली, वीज माफ केलं, त्याचा अभाव होत नाही. पण ते मी तेच समजून सांगतो कार्यकर्त्यांना की बाबा दलालाच्या मार्फत फायदे नको यायला, कार्यकर्त्याच्या मार्फत फायदे येऊ दे. मग तुम्ही म्हणाल का मग नुसत्या भारतीय जनता पार्टीच्या का? तर नाही, मी ओपन आव्हान केलं, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ द्या, तो जर शेतकऱ्याची फाईल विनाशुल्क आणत असेल, विनाशुल्क, तर आम्ही शेतकऱ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून ती फाईल मंजूर करायला तयार आहे. एखादा दुसऱ्या पार्टीचा कार्यकर्ता तिथून 10-20 हजार शेतकऱ्याकडनं जमा करून जर त्या फायलीचा गट्टा इथं आणून दबाव तंत्र करत असेल तर त्याला मी दाराच्या बाहेर ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला कळवतो. मागच्या बैठकीमध्ये ग्रामसेवकाला आदेश पण दिले, काही तब्बी पण दिले, ते केंद्रस्थान करायचे आदेश कालच व्हिडिओला दिले. प्रत्येक ग्रामसेवकाला 5 दिवस सस्पेंड करा. व्हिडिओ म्हणे आपल्याला करता येत नाही. म्हटलं त्यांचं जर समाधानकारक उत्तर आलं तर आपण त्यांना माफही करू, परंतु ते गावात न राहणे, लोकांची मदत न करणे, लोकांना समजून न सांगणे, या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून त्या आज विकासाचा दुसरा कणा, दुसरा काय असेल तो सरपंचाबरोबर त्या बॉडीबरोबर असणारा ग्रामसेवक. आमचा ग्रामसेवकच गावात आतापर्यंत जात नव्हता, 8-8, 10-10, 15-15 दिवस जात नव्हता. आता त्यांना डिसिप्लिनमध्ये आणून बऱ्यापैकी सगळे गावाकडे जायला लागले. आता त्याच्यातले काही जण थोडीशी करतात हलगर्जीपणा, पण मी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली. आणि विशेष तुम्हाला 8 तारखेपर्यंत ऑगस्टच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतला या 318 योजनाचं बॅनर लागलेलं दिसतं. तुम्ही 8 तारखेला पंचायत समिती प्रेमायसेसमध्ये या. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक योजना कशी हाताळायची, तिला लागणारे कागदपत्र, तिच्यावर कुशल किती, तिचं कुशल किती, त्या योजनेचा लाभ कसा शेतकऱ्यांनी घेता येईल, अगदी सुलभ करण्यासाठी मी या ठिकाणी पूर्ण पंचायत समिती प्रिमायसेसमध्ये होल्डिंग लावू लागलो ॲक्रालिक सीटवरती. की आज रोजी मी बघतोय गेली 5 महिने लोक येतात, ठीक आहे साहेब आम्हाला विहीर खांदायची तर कागद काय लागतात, तिचे निकष काय आहे, त्याचा नियम काय आहे, हे अजून बऱ्याच शेतकऱ्याला माहिती नाही. मग पर्यायाने काय होतं, त्यांना दलालाकडे जावं लागतं आणि मग ते दलाल त्यांच्याकडनं पैसे खातात. मग हे जर दलाली बंद करायची असेल तर सुरुवातीला मला सुधारावं लागेल, मला ती योजना सुटसुटीत करावं लागेल, मला ती प्रत्येक ग्रामपंचायतीला तांडावाडी वस्तीमध्ये झुपडी झोपडीमध्ये मला ती योजना मला इथून प्रोड्यूस करावं लागेल. आणि त्याच्यानंतर सर्वसामान्याला कळल्यावर तो डायरेक्ट सभापतीच्या कॅबिनला येईल ना की साहेब हे माझे सगळे कागद आणले मी, आता मला फाईल मंजूर करून द्या. मग दलालाची गरज पडणार नाही. अशा पद्धतीचा ह्या 150 दिवसाचा कारभार मी हाती घेऊन या ठिकाणी सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून काही तुम्ही पत्रकार बांधव माझ्याकडे काही उणीव असतील, माझ्याकडनं काही चुकत असेल तर तुम्ही तालुक्यात फिरताय, तुम्ही मला त्याची कल्पना द्या. अनेक काय बदल करायचं. मी आता काल माझ्या सर्व कर्मचाऱ्याला सध्या काही काम नाही, इतके दिवस सगळ्या योजना बंद होत्या. आज 150 कर्मचारी माझ्या ऑफिसला बसले. मी त्यांना काल स्ट्रिक्टला आदेश दिले
की मला तुम्ही एक एक कायजन करून दाखवा तालुक्यात, गावागावात जाऊन. कोणी सफाई करा जाऊन, कोणी अनेक नवीन नवीन काय शेतकऱ्यांना आपल्याला देता येतं, अनेक काय सुविधा करता येतात, त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कर्मचाऱ्याने गावात जाऊन एक एक कायजन करायचं, नवीन इम्प्रूव्हमेंट करायचं, नवीन डेव्हलपमेंट करायचं आणि शेतकऱ्याला, गावकऱ्याला त्याचा फायदा द्यायचा. अगदी दलित असो, वंचित असो, पीडित असो, या सगळ्या घटकाला मला या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. तरच खऱ्या अर्थाने मी 3 टाईम पंचायत समिती मेंबर असलेला सभापती म्हणून या तालुक्यात सिद्ध होईल. नसता माझं या खुर्चीवर बसणंही मला योग्य वाटणार नाही, म्हणून मी जो मला कामाला लागलो. सर, आपण ग्रामपंचायत थेट भेट धडक मोहीम. हो, आता ती मोहीम बघा तुम्ही. सर. पुढच्या आठवड्यामध्ये सर 15 ऑगस्टच्या आसपास, 18 तारखेला एक तारीख घेतली ऑगस्टच्या, पंचायत समिती आपल्या दारी. मी सुरुवात माझ्या सर्कलपासून करतो. बरोबर. त्या जेवढ्या वर्क ऑर्डर तयार होतील त्या डायरेक्ट शेतकऱ्याला वर्क ऑर्डर त्यांच्या गावात नेऊन द्यायचे. शेतकऱ्याला 15 हेलपटे मारायला इथं लावायचं नाहीये. मी ती मोहीम हातात घेतली. पहिलं गाव, पहिलं गण निवडला मी माझा. सुरुवात आपल्यापासून करावी म्हणतात ना, मग सुरुवात सुधारण्याची माझ्यापासून करणार. तिथे ज्या उणिवा असतील ते मी दुसऱ्या सदस्यांना सांगणार. पण त्यांच्या त्या गणात जाऊन आम्ही या सगळ्या योजना लॉन्च करणार. आणि आमचा जो 60% घटक दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, जे मोदीजींचं स्वप्न आहे, देवेंद्रजींचं स्वप्न आहे, आमच्या आमदार खासदारांचं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी खारीचा वाटा एक सभापती म्हणून या तालुक्यात मी नक्की उचलणार आणि तो उचलल्याशिवाय थांबणार नाही. एवढा शब्द मी या ठिकाणी देतो. ठीक. धन्यवाद. धन्यवाद मॅम.